वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिसत्यात तारयान भावरी दिवसाच दिसत्यात तारयान भावरी हो जगन हे ज्ञान झालं जगन हे ज्ञान झालं जगन हे ज्ञान झालं जगन ज्ञान झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्यात ठरवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. माझं बाळ इथलं आहे घडलं हे पत्र ती तुमच्या पुढे मला जाऊ दे. दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हाक जेव्हा आई आई आई. दमलेला जीव पुन्हा उमलू नये कानी येते हाक जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड. असा जो पश्चिमेचा कडा आहे तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भाग सांगा तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली नाचतो. माझं बाळ आई भावानी राहील पाठीशी उभी आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिरांची चाहूल. झोपेमध्ये सुद्धा
राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला.